आधुनिक शेती या संदर्भातील नॅशनल लेव्हलचं प्रशिक्षण पूर्ण करून रयत शेतकरी टीम हैदराबाद येथून गावात दाखल होताच गावकऱ्यांच्या वतीने अभिनंदन. हैदराबाद येथील प्रशिक्षणातून मिळालेल्या माहितीचा उपयोग समृद्ध शेतकऱ्यांसाठी करणार असल्याचं यावेळी अविनाश राठोड यांनी सांगितलं. जालन्याच्या मंठा तालुक्यातील नायगाव, दहिफळ आणि गारटेकी येथील संयुक्त शेतकरी अविनाश राठोड, पवन खंदारे, गोविंद सानप व इतर सदस्यांची एक टीम हैदराबाद येथे नॅशनल लेव्हल प्रशिक्षणासाठी गेली होती. जैविक आणि नैसर्गिक खताचा शेतीसाठी वापर कसा करावा या संदर्भात सविस्तर अशी माहिती प्रशिक्षणातून देण्यात आली. महाराष्ट्र शासनाच्या जालना कृषी विभागाअंतर्गत मंठा कृषीकडून आत्मा विभागाअंतर्गत हैदराबाद नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ प्लांट हेल्थ मॅनेजमेंट येथे 3 दिवसीय प्रशिक्षण पार पडले. हे प्रशिक्षण पूर्ण करून शेतकरी गावात दाखल होताच गावकऱ्यांच्या वतीने त्यांचं अभिनंदन करण्यात आले. जैविक औषधाचा वापर करून शेतातील पिकावरील कीटके व आळ्यांचे व्यवस्थापन, घरच्या घरी ट्रायकोझर्मा मायकोरायझाचा वापर करून कशा प्रकारे कीड नियंत्रण करायचे याबाबत माहिती देऊन प्रशिक्षण दाखवण्यात आले. नैसर्गिक शेतीमध्ये दशपर्णी अर्क, ब्रह्मास्त्र, अग्निस्त्र, लिंबोळी अर्क, इतर अर्कांचा शेतीतील सुपीकता व उत्पन्न वाढीसाठी कसा उपयोग होतो, वापर होतो याबद्दल सखोल शास्त्रशुद्ध पद्धतीने माहिती व मार्गदर्शन मिळाले, असं रयत गटाचे अध्यक्ष अविनाश राठोड यांनी सांगितलं. आपल्या तालुक्यातील शेतकरी समृद्ध झाला पाहिजे यासाठी ही माहिती ग्राउंड लेव्हल पर्यंत पोहोचवण्यासाठी आपण काम करणार असल्याचं राठोड म्हणाले. या इन्स्टिट्यूटकडून रयत शेतकरी गटाच्या शेतकऱ्यांचा नॅशनल लेव्हलचं प्रशिक्षण प्रमाणपत्र प्लांट हेल्थ मॅनेजमेंटचे डायरेक्टर डॉक्टर O.P. शर्मा, डॉक्टर सुधाकर, डेव्हलपमेंट फाउंडेशनचे नीरज सिंग, इतर आदी व्याख्याते यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी प्रशिक्षणार्थी सोबत आत्मा गटाचे व्यवस्थापक दत्ताराव सूर्यवंशी, धैर्यशील पाटील व इतर कर्मचारी उपस्थित होते. तर दुसरीकडे आधुनिक शेती उपयुक्त प्रशिक्षण पूर्ण करून रयत शेतकरी टीम जिल्ह्यात दाखल होताच त्यांचं सर्व स्तरातून मोठं अभिनंदन करण्यात येतं. टीव्ही सह्याद्री न्यूजसाठी मंठा येथून विठ्ठल पाटील यांचा खास रिपोर्ट.